2024 ला राज्यात महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेख. कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शहांचं विधान. पुढील 15 वर्ष राज्यात भाजप सत्तेत दिसणार नाही. सत्ता दूर यांना राज्यात फिरणंही मुश्किल होईल. विजय वडेट्टीवारांकडून अमित शहांच्या वक्तव्याचा समाचार. राष्ट्रवादीच्या पुण्यातील मेळाव्याला 2 आमदारांची दांडी. चेतन तुपे आणि सुनील टिंगरेंची मेळाव्याला अनुपस्थिती. या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. खेड आळंदीमधील महायुती नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर. चाकण एमआयडीसी मधील कंपन्यांच्या स्थलांतरावरून वाद. राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांमध्ये जुंपली. विदर्भानंतर मनसेचं आता मराठवाड्याकडे लक्ष. राज ठाकरे 5 ऑक्टोबरला संभाजीनगर दौऱ्यावर. विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी करणार. बंडूकाका बच्छाव मालेगाव बाह्यमधून निवडणूक लढणार. मंत्री दादा भुसेंना बंडूकाका बच्छाव यांचं आव्हान. पक्षाकडून तिकीट मिळालं नाही तरी लढण्याचा बच्छाव यांचा निर्धार. ठाण्यातील कळवा येथील सहकार विद्या प्रसारक शाळेतील 30 विद्यार्थ्यांना विषबाधा. विद्यार्थ्यांवर कळवा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.